नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, आनंदी असाल आणि छान छान खातसुद्धा असाल। तर आज आलेली आहे मी देवीचं दर्शन घ्यायला। तर इथे सध्या जिथे मी उभी आहे तर तिथे गावदेवीचं मंदिर आहे आणि हे माझ्या माहेरचं मंदिर आहे। सो जेव्हा पण मे महिन्यात वगैरे मी गावी येते तर आवर्जून एकदा तरी दर्शन करायला नक्की जाते। तर आज मी आलेली आहे इथे दर्शन करण्यासाठी आणि ओटीसुद्धा भरणार आहे। भवानी आईचं मंदिर आहे हे आणि हे मंदिर आता 5-6 वर्षापूर्वीच बांधलेलं आहे। त्याआधी एक छोटंसं जुनं मंदिर होतं, त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धारसुद्धा केलेला आहे आणि इथे पाहिलं तर गाभारा जो होता तो बंद होता। मग म्हटलं चला आपण देवीची ओटी जी आहे ती गाभाऱ्याच्या बाहेरच एका साईडला ठेवू, जिथे बऱ्याच जणांनी ठेवली होती। म्हणजे आमच्या आधी जे कोणी आले असते पाया पडायला वगैरे ओटी भरायला तर त्यांनीसुद्धा ठेवली होती। तर मी सुद्धा मग तसंच केलं आणि या मंदिराची ना खूप सारी गोष्टसुद्धा आहे जुनी पुराणात काल की 5 पांडवांचं वगैरे सुद्धा स्थान आहे मंदिराच्या बाहेर इथे। ते तुम्हाला मी दाखवेनच पुढे व्हिडिओमध्ये आणि लास्ट इयरच्या ब्लॉगमध्ये सुद्धा कदाचित तुम्ही पाहिलं असेल हे मंदिर। तर दरवर्षी जेव्हा येते मी वेकेशनमध्ये तर नक्की येते आणि तुम्हाला एक झलक दाखवते मंदिराची। खूप प्रशस्त असं आणि मोठं असं मंदिर आहे आणि वर्षातून एकदा याची जत्रासुद्धा असते। तर जत्रा जी असते ती पौर्णिमेला असते जानेवारीमध्ये। तर जानेवारीमध्ये जत्रेला यायला काही शक्य होत नाही आम्हाला, त्यामुळे वर्षातून एकदा का होईना पण देवीचं दर्शन घ्यायला, आशीर्वाद घ्यायला आणि ओटी भरण्यासाठी सुद्धा येते। तर हे बघा इथे 5 पांडवांचं स्थान आहे, जिथे तुम्हाला आता मी कॅमेरा झूम करून दाखवला। त्यानंतर आईला भेटून आम्ही लगेचच निघालो आमच्या गावी, म्हणजे माझ्या सासरी आणि तिथेसुद्धा आम्हाला आज ग्रामदेवाचं दर्शन करायला जायचं होतं। तर तिथेच आलेलो आहोत आम्ही ग्रामदेवाच्या मंदिराजवळ आणि तिथे छान असं दर्शन घेतलं। इथेसुद्धा गाभारा बंद होता, त्यामुळे आतलं काही दाखवणं शक्य झालं नाही। त्यानंतर घरी आलो आणि ह्यांचं चाललं होतं बिया भाजण्याचं काम, म्हणजे काजूच्या बिया ज्या असतात तर गावी आमच्याकडे अशा प्रकारे चुलीवर भाजल्या जातात। तर त्यांचं ते काम चालू होतं आणि तेवढ्यातच आला गोंधळ, म्हणजेच पावसाचा। त्यामुळे त्याने बिया सगळ्या ठेवून दिला आणि इथे आम्ही छान असं ते एन्जॉय करतोय। तुम्ही बघू शकता वातावरण कसं ढगाळ झालेलं आहे, पाऊस पडणार आहे आणि सतत 2-3 दिवस झाला ना संध्याकाळचा पाऊस पडतोय आणि वातावरण थंड होऊन जातं। पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तसंच गरमी व्हायला लागते। तिथे सगळेच घरातले जे आहे ते सभा मंडपामध्ये बसले होते। छोटीशी आम्ही आंबा पार्टीसुद्धा केली, म्हणजे जे मँगो वगैरे होते ते कट करून खाल्ले आम्ही। आणि आज आहे आमच्या दादा बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस, ॲनिव्हर्सरी आहे त्यांची। आय थिंक त्यांची 13 ॲनिव्हर्सरी आहे आणि सगळ्यांनी मी इथे औक्षण करून घेतलं। छोटंसं केक कटिंगचा प्रोग्राम होता आणि जेव्हा सगळे फॅमिली मेंबर जमतात ना तेव्हा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंदामध्ये खूप मज्जा येते। तर इथे मुलंसुद्धा एन्जॉय करतात। कोणाचं ना कोणाचं दरवर्षी ना काही ना काही या वेकेशनमध्ये येतच असतं। कोणाचा बड्डे येतो तर कधी कोणाचा लग्नाचा वाढदिवस येतो। तर बरं वाटतं। असं तर मुंबईला आपण सगळेजण आपापल्या कामामध्ये, आपापल्या घरामध्ये बिझी राहतो, परंतु असं गावी आल्यानंतर ना छान वाटतं। आणि या माझ्या मोठ्या सासूबाई आहेत आणि त्या आधी ज्यांनी आरती केली त्या छोट्या सासूबाई आणि त्यानंतर मोठ्या सासूबाई आणि माझ्या ज्या सासूबाई होत्या त्या सगळ्यात लहान होत्या म्हणजे घरामध्ये। तर इथे सगळ्यांनी औक्षण केलं आणि मुलींनीसुद्धा केलं, कारण असं म्हणजे बाजी सासूबाई वगैरे होत्या तर त्या म्हणाल्या की 5 जणींनी तरी ॲटलीस्ट औक्षण करा। त्यामुळे मग इथे ज्या पुतणी आहेत माझी, ही माझी छोटी पुतणी आहे, तर तिनेसुद्धा केलं आणि ही सगळ्यात मोठी घरामध्ये, म्हणजे मुलांमध्ये सगळ्या पूर्ण आमच्या कारंडे घरामध्ये ही सगळ्यात मोठी आहे, पण खूप साधी, क्यूट आणि छान आहे। तर इथे केक कटिंगचा प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे छान असं लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं आणि एकमेकांना केक भरवला आम्ही सगळ्यांनी आणि जवळजवळ त्यामध्येच अर्धा केक संपला। त्यानंतर मी जो ब्लॉग आहे तो काही कंटिन्यू केला नाही। आम्ही थोडंसं एन्जॉय केलं रात्री, पण मी तो क्षण काही टिकला नाही कॅमेराने। तर दुसऱ्या दिवशी मग आईला आम्ही भेटण्यासाठी निघालो, कारण आता 1-2 दिवसात लगेचच मी निघणार आहे मुंबईसाठी आणि ते बघू शकता घराचं काम जे आहे ते आईच्या बऱ्यापैकी झालेलं आहे आणि आईची आता काही भेट होणार नाही, डायरेक्ट मुंबईला होईल कदाचित। तर आज आलेले आहे मी आता बागेत। आल्यापासून यायला काही वेळच मिळाला नाही मला, कारण जिकडे जावं तिकडे आपले कामं, सगळ्या गोष्टी, रुटीन्स असतातच।
सो त्यामुळे काही वेळ मिळाला नाही. तर आज फायनली वेळ काढून आलेली आहे. लोलो झोपलेला आहे वरती घरी. तर म्हटलं चला एक राऊंड तरी मारून यावं, कारण 1-2 दिवसामध्ये निघणार आहोत आम्ही. सो त्यामुळे म्हटलं चला थोडं राऊंड मारून येते. झाडं कशी झाले ते बघूयात, तुम्हाला पण दाखवते. तुम्ही बघू शकता झाडांची वाढ जी आहे ती बऱ्यापैकी झालेली आहे. आणि किती दिवस झालं मला बागेत यायलाच मिळालं नव्हतं. सो फायनली आज डिसाईड करून आली होती. आणि मुद्दामच इथे व्हॉल्यूम जो आहे तो ओरिजिनल मी म्यूट केलेला नाही, कारण असा व्हॉल्यूम ना आपल्याला मुंबई शहरांमध्ये ऐकायला अजिबात मिळत नाही. खूप छान वातावरण असतं आणि खूप मजासुद्धा येते आपल्याला. तर हे झाड जे बघताय ना तुम्ही, मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये की या झाडाचं नाव काय आहे. आणि आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आणि आता नेक्स्ट व्लॉग जो येईल तो आपला मुंबईतला असेल. आणि तुम्ही पण सुद्धा नेचरचा जो आवाज आहे तो नक्की एन्जॉय करा.